मी घरात मोठा आहे. मला काहीतरी करायचंय. मला काहीतरी करायचंय म्हणजे असं करायचंय की थोडंसं जगावेगळं असेल. वडील नोकरीत अडकले. नोकरीतून संसारमोहात अडकले. भावंडे होते. त्यांची काळजी त्यांच्याकडे होती. आणि ते सगळं करत त्यांचं आयुष्य मला दिसत होतं की हे कुठे जाऊन थांबणार आहे. पगार 48,000. जेव्हा मी एअरफोर्सची नोकरी जॉईन केली, तेव्हा माझा पगार होता 14,000 सरकारी पगार. आता ते 48 वर पाणी सोडून मला 14,000 याच्यासाठी की नमस्ते. बहुरत्ने वसुंधरामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. प्रत्येकाला वाटतं आपण काही ना काही करावं, पण त्याच्या मागचे जे एफर्ट्स असतात, प्रयत्न असतात, ते प्रत्येकाचे कुठेतरी कुठेतरी कमी पडतात. कधी पैसा कमी पडतो, कधी प्रयत्न कमी पडतात. पण जो खऱ्या अर्थाने कसून कामाला लागतो, त्याला कितीही काहीही कमी असलं, तरी त्याच्या मनगटात ताकद असते ते करण्याची. आपलं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याची. आज आपल्यासोबत असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांची मुलाखत घेणं खरंच खूप महत्त्वाचं वाटलं. म्हणून आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत उद्योजक, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. खूप प्रयत्न करून आणि आज मला त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. प्रवीण रोकडे. हाय प्रवीण. धन्यवाद. सर्वप्रथम आपण मला तुमच्या वसुंधरा बहुरत्ने म्हणजे यूट्यूब चॅनल मार्फत पॉडकास्टसाठी बोलवलं आणि तुमचा हा उपक्रम बघून निश्चितच जे श्रोते आहेत तुमचे त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. मी खूप मोठा उद्योजक नाही आहे, परंतु यांना वाटलं की आहे, तर मी त्यांना असं नाराज करू शकलो नाही. त्यामुळे मी आज त्यांच्या खास आग्रहास्तव तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून आलो. तर तुझं तुमच्या लहानपण कार्यक्रमाला तुमचे जे असतील समोरचे टार्गेट त्याच्यासाठी माझ्याकडून उत्सुक आहे. थँक्यू थँक्यू. मला एक सांग, तुझं लहानपण कसं होतं? तुझं म्हणजे कौटुंबिक फॅमिलीचं वगैरे वातावरण किंवा शिक्षण किती झालं वगैरे त्याबद्दल प्रेक्षकांना थोडीशी माहिती दे. माझं लहानपणाबद्दल जर चर्चा करायची झाली तर लहानपण तसं मला आठवतं की माझे वडील साखर कारखान्यात सर्व्हिसला होते. एकत्र कुटुंब होतं. साखर कारखाना प्लस घरी जनावरे होते. ते 4 भावंड होते आणि त्यापैकी श्री शंकरराव रोकडे पाटील हे माझे वडील. घरामध्ये एकटेच परमनंट नोकरीला होते शुगर फॅक्टरीमध्ये. खूप सगळ्या नोकरीच्या ऑफर आल्या होत्या. त्या काळात त्यांचं 12वी शिक्षण होतं आणि 12वी शिक्षण असताना त्या काळी डिमांड खूप होती त्या 12वीच्या शिक्षणाला. हो. तर ते सगळं कुटुंबासाठी त्यांनी त्या चांगल्या चांगल्या नोकरीचा त्याग करून साखर कारखाना फक्त हाकेच्या अंतरावर आहे आणि तिकडे जाऊन नोकरी करून मी परत माझ्या कुटुंबाला वेळ देईन, त्यांना स्थिर स्थावर करेन यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्या संघर्षातूनच माझा समजा 1987 सालचा जन्म आहे. मी ज्यावेळी म्हणजे मला समजायला लागलो एक 7वी-8वीच्या वयातल्या मुलाला हळूहळू घरातलं लक्षात यायला लागतं. आई वडील जेव्हा ती संस्काराची शिदोरी सोडत असतात आपल्यासमोर, तेव्हा एक एक पान त्यांच्या आयुष्याचं आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला काय करायचं आपल्याला लक्षात येतं. तर 7वी-8वीच्या काळानंतर घरची परिस्थिती अशी होती की वडील साखर कारखान्यात नोकरीला होते, परंतु साखर कारखाना झाला होता बंद. साखर कारखाना बंद झाला. शेती जेमतेम. आर्थिक जे म्हणतो ना आपण की आमच्याकडं आर्थिक नाकेबंदी म्हणतो की सोर्स कुठला नाही. शेतीतनं मिळत नव्हतं फारसं आणि शेती म्हणजे कारखाना बंद झाला म्हणजे पेमेंट बंद झालं. कारखाना एकदमच लॉक लागला असं नव्हतं त्या काळात. मग त्यांना ड्युटीवर तर जायचंय. दुसरीकडे कुठे त्यांना नोकरी हा प्रकार करताच येत नव्हता कारण होती नोकरी. हो, पण करायचा नव्हता त्यांना हाकेच्या अंतरावर असल्यामुळे. नाही त्यामुळे नाही. त्यांना ती सोडता आली नाही. कारण आज ना उद्या पेमेंट होतील या आशेने मनुष्य तिथे जात राहिला. त्यांचे मित्र होते बाळासाहेब शिंदे. त्यांना म्हणजे मी आवर्जून त्यांचं नाव घेतलं की ते नेहमी त्यांना मदत करत होते. शंकरराव काही कमी पडलं मला सांगा, मुलांचं शिक्षण बंद होतं कामा नये. तुमचे मुलं हुशार आहेत, काहीतरी करतील. फक्त मुलांना संस्कार द्या म्हणून. तर तेव्हा कुठेतरी लक्षात यायचं की मी घरात मोठा आहे. मला काहीतरी करायचंय. मला काहीतरी करायचंय म्हणजे असं करायचंय की थोडंसं जगावेगळं असेल. वडील नोकरीत अडकले.
नोकरीतून संसार मोहात अडकले, भावंडे होते, त्यांची काळजी त्यांच्याकडे होती. आणि ते सगळं करत करत त्यांचं आयुष्य मला दिसत होतं की हे कुठे जाऊन थांबणार आहे. हो. जरी पेमेंट जरी सुरू झाले असते तरी ते त्यांच्याकडे भरपूर असे असे ऑप्शन नव्हते की मी मुलांना इकडनं सोर्स आहे तिकडनं सोर्स आहे, यांच्यासाठी मी FD केलंय की काय, काही नव्हतं. हम्म, हम्म, पण त्यांनी मला कधी काही कमीच पडू नये दिलं. म्हणजे असं गरिबी अशी जाणून नव्हते देत ते. कुठून आणत होते माहित नव्हतं, चोरी केली नाही, लबाडी केली नाही, कुठलं व्यसन केलं नाही. आणि कोणी काही घरात मागितलं ते बोलतील कशासाठी, कोणी कशाला. पण ते असं मला मिळालं नाही असं कधीच झालं नाही, परिस्थिती नसताना. त्यामुळे मी खूप गरिबीत वाढलो असं मला स्वतःला म्हणता येणार नाही, कारण बापाने ते कधी कमीच कमी पडू करू. नये दिलं. गरिबी होती पण कमी पडू नये दिलं. तर बालपणामध्ये खूप आठवणी आहे, चांगली आहेत, वाईटही आहेत. पण जेव्हा वडिलांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या तेव्हा मला माझा पुरुषार्थ जागा झाला. घरात मोठा आहे, मला काहीतरी करायचं. आणि तेव्हापासनं ते डोक्यात खटखट चालू होती की मी कधी एकदाचं शिक्षण माझं पूर्ण करेल आणि कधी काहीतरी चांगली गोष्ट घरच्यांसाठी समाजात मी करून दाखवेल. शिक्षण किती केलं? माझं शिक्षण जर तुम्ही विचार केला तर इयत्ता 10वीला मी नापास झालो. हो. खूप अभ्यास करून नापास झालो. नापास कसं झालो हा. की माझे पाढे पाठ नव्हते म्हणून मला गणित येत नव्हतं. वर्गात शिक्षक शिकवता पण गणित मला जमत नव्हतं. आणि गणित जमत नव्हतं त्यामुळे माझा तो 10वीतला एक गणिताचा विषय राहील. तर एटीकेटीच लागली समजायची. त्याच्यानंतर म्हणजे वडिलांचा थोडासा विश्वास माझ्यावरचा कमी झाला, कारण मी त्यांना म्हणायचो नाही मी पासच आहे. तुम्ही 10वीच्या बोर्डात जाऊ नये, कोणीतरी चिटिंग केली. त्यांनी माझ्यासाठी त्या 10वी बोर्डात गेले, तिथे रिचेकिंगचे फॉर्म एकदा नाही दोनदा भरले. की नाही मुलगा बोलतोय आणि मी अभ्यास विश्वास. करताना दिसत होतो. हो. सगळ्या विषयांना 80-90% मार्क. फक्त गणित माझ्या डोक्यातच बसत नव्हतं. मला ते भूमिती कळत नव्हतं. कारण आमच्या काळातले जे शिक्षक होते ना, ते गणिताचे शिक्षक खूप कच्चे होते स्वतः. मला ते काही डोक्यात कधी गेलं नाही. त्याचं कारण एकच माझे पाढे पाठ नव्हते. त्याच्यानंतर वडिलांचा थोडासा विश्वास माझ्यावरचा उडाला की हा काहीतरी करल, ठीक होतं. हा जो कॉन्फिडन्स की बोलतो की नाही हे करून दाखवल, ते करून दाखवल, कुठेतरी विश्वास थोडासा त्यांचा कमी पडला. मग परत मी फॉर्म भरला. 17 नंबर 16 नंबर फॉर्म हो. म्हणतो ना आपण, तो भरला. त्यानंतर एक्झाम दिली. त्यानंतर मला 78 मार्क नंबरपैकी 78 मार्क मी घेतले फक्त 3 महिन्यात. सगळ्यात पहिलं पाढेपाठ केलं, नंतर फॉर्म्युला जे असतो आपण म्हणतो आधी गुणाकार, मग भागाकार, मग बेरीज, मग वजाबाकी, ते माझ्या तेव्हा लक्षात आलं की ही तर मी कच्चं होतो. म्हणजे जे वर्षभरात नाही जमलं ते फक्त अवघ्या जिद्द 3 पाहिजे महिन्यात. फक्त. का तर वडिलांचा विश्वास गेला. मला आयुष्यभर जी गोष्ट करायची ना आता ती तिथे आडकाठी आहे. नको ना तुझा विश्वास नाही. तू एवढा कॉन्फिडन्सली बोलतो की तू बोर्डाच्या ऑफिसला जाऊन रिचेक करायला लावलं. नाही मी पासच कोणीतरी चिटिंग केली. मग त्याच्यानंतर 11वीला मी वर्गात पहिला आलो. 12वीला मला म्हणजे आमच्या काळामध्ये पर्सेंटेज आता तर 93, 98, 99% पडतं ना, याच्यावर माझा विश्वास नाही. का नाहीये की ते मला नाही माहिती एवढे कसे पडतात. सगळ्यांनाच 80%च्या पुढे. काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर माझ्याकडे एकच ऑप्शन होता, मामा. माझे मामा जे आहे ते अतिशय हुशार. त्यांची युवा मित्र नावाची संस्था आहे. आजही पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं काम चालतं. महाराष्ट्राच्या बाहेरही चालतं. योगायोग असा काय असते नाही. कोरोनाचा काळ जो मध्ये आला त्या काळात त्यांचं निधन झालं. तर मी गेलो त्यांच्याकडे. मी बॅग भरली. घरच्यांना सांगितलं आता काहीतरी करतो आणि मगच होतो. बॅग भरली, मामाकडे गेलो. संध्याकाळी मामा निवांत येऊन बसले होते. मामा काय करायचं? मामा म्हणे बॅग भरून आला. म्हटलं हा आता तुमच्याकडे जायचं, इथं काय करणार? माझ्या ओळखी भरपूर म्हणे MIDC मध्ये तिकडे एखादी नोकरी लावायची तुला. म्हटलं मामा नोकरी करायची असती तर मी स्वतः बॅग भरून आलोच नाही. त्यांनी एक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे बाळासाहेब दुगजे. तर बाळासाहेब दुगजेंनी मला जे घडवलं असेल ते मी तुम्हाला पुढे सांगेल. त्यात मला अक्षरशः नाशिक रोड आणि बिटको पॉईंट हे 100 मीटरच्या मध्ये अंतर होतं, पण ते दोन्ही स्पॉटचा फरकच कळत नव्हता. मी कधी बाहेरच पडलेलो नव्हतं. मी मामाकडनं आलो, दुसऱ्या दिवशी घरचे म्हणे काय रे परत आला? म्हटलं आलो मी. बॅग ठेवली, बाळासाहेब दुगजेंना भेटायचं म्हणून. त्यावेळी कॉईन बॉक्स चालायचं, ₹1 कॉईन टाकायचा, फोन करायचा, फोन लागला उचलला किंवा तो बोलला की थोड्या वेळाने करतो, तर परत ₹1 टाकून कॉल करायचा 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी. बाळासाहेब दुगजेंना मी फोन करून ते बिटको पॉईंट खाली उभे होते. मला बिटको आणि शिवाजी पुतळ्यातलं फरकच कळत नव्हतं.
ते म्हणे कुठे आहे? म्हटलं मी बिटको पॉईंट वरती आहे. हा. म्हणे कुठे आहे? म्हणे ब्रिज खाली आहे. म्हटलं ब्रिज खाली म्हणजे ते म्हणे ब्रिज खाली मी पण उभा आहे. माझी अशी झेन गाडी आहे, मारुती झेन. तुला दिसते का? म्हटलं नाही. म्हणे मग तुझ्या आजूबाजूला काय? म्हटलं माझ्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हणे तिथेच थांब. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आले. त्यांनी मला पहिलं सांगितलं, तू LIC चं काम करशील का? तुला शिवाजी पुतळा बिटको पॉईंट हा फरकच कळत नाही. आणि तुझ्या घराच्या जवळ फक्त 8-9 किलोमीटरला शहर. जर तुला दोन्ही फरक कळत नाही, तुला अख्खं जग फिरायचं. मी त्यांना सांगितलं, सर माझा पहिलाच दिवस आहे, माझ्याकडून चूक झाली असेल. ते म्हणे, चूक नाही झाली. जिद्द असेल तर माझ्यासोबत चल, नाहीतर येऊ नको. मग त्या काळात त्यांनी मला सांगितलं की हा शिवाजी पुतळा म्हणजे शिवाजी चौक म्हणतो आपण याला, बिटको पॉईंट पुढे. आणि बिटको पॉईंटच्या जस्ट 1-1.5 किलोमीटरलाच आपलं ऑफिस आहे तिकडे. मग एक LIC ची एक्झाम द्यायची होती. 18 दिवसाचा कोर्स होता. 18 दिवसाचा कोर्स मी कम्प्लीट केला आणि LIC चा रिझल्ट म्हणजे पूर्ण नाशिक झोन मधून जेवढे विद्यार्थी त्यासाठी ऍडमिशन घ्यायचे आणि त्या कोर्ससाठी यायचे, त्यातले फक्त मोजून 6 ते 7% मुलं पास झाली. कारण तिकडे 50% मार्क्स पडले पाहिजे 18 दिवसाच्या अभ्यासक्रमात. बोर्डापेक्षा टफ एक्झाम ते LIC चा. सगळ्यात महत्वाचं ते हिंदी आणि इंग्लिश 2 ऑप्शन होते. कुठली चॉईस करायची, त्यातला एकच द्यायचा. आता इंग्लिश माझं जमत नव्हतं, ग्रामीण भागात राहिलं. इंग्लिश मला तेवढं येत नव्हतं, तर मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं. पण जिद्द होती. एक्झाम मी दिली. नाशिक रोड मध्ये फक्त मी एकटा पास होतो. तर बाळासाहेब दुगजींनी पाठीवर थाप मारली, चल म्हणे लढायचं. तेव्हापासून एक 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 गोष्टी करत 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 एक एक इन्शुरन्स काढत, वडील माझ्यासोबत होते त्या काळात. पहिलं 10 पॉलिसी मी केल्या असेल किंवा जे 12 पॉलिसीचं टार्गेट होतं, त्यावेळी मग वडील माझ्यासोबत उभे होते. पहिल्या वर्षीचं मी टार्गेट 1-2-2.5 महिन्यात करतो. खूप मोठा काळ गेला, कारण मी शिकतच होतो. त्याच्यानंतर मी थांबलो नाही. LIC मध्ये माझा शेवटचा सॅलरी होती 48,000. ही असेल साधारण 2012ची. कारण 2012ला मी एअरफोर्सला नोकरीला लागलो. मुळात नोकरी काय करायची होती? सरकारी नोकरी असेल तर लग्न होईल. LIC म्हणजे काय लोकांना कळतच नव्हतं. पगार 48,000. जेव्हा मी एअरफोर्सची नोकरी जॉईन केली तेव्हा माझा पगार होता 14,000 सरकारी पगार. आता ते 48 वर पाणी सोडून मला 14,000 याच्यासाठी की घरच्यांचं समाधान. घरचे म्हणे घरात केंद्रीय कर्मचारी पहिला तू, नोकरी करायची. आणि आपला समाज असा आहे की नोकरी सरकारी असेल तर चांगल्या घरातली मुलगी मिळते. आणि नोकरी तुम्ही व्यवसाय करत असताना त्या काळची टेंडन्सी तुम्हाला मुलगी पण कोणी दाखवत नाही. मध्यस्थीत पुढाकार घेत नाही, तेव्हा ते बघण्याचा कार्यक्रम खूप लांबचा. मग असं करत करत मी त्यावेळी एअरफोर्सची नोकरी जॉईन केली. तर आज योग असे आहेत ते सगळे सेटल आहे. माझा भाऊ म्हणजे सिटी पोलीस नाशिकला भरती झाला. आम्हाला आवडली नाही पोलिसाची नोकरी. पोलीस कोणी ऐकत असतील तर खरंच वाईट नका वाटून देऊ. पोलिसाची नोकरी आम्हाला अजिबात पसंत नाही. म्हणून मग मी त्याला एक्झाम द्यायला लावली एअरफोर्सला. तोही हुशार होता. त्याला अभ्यासाला आम्ही खूप वेळ दिला. त्याला सांगितलं मी नोकरी करतो, टेन्शन घ्यायचं नाही, तू तुझा अभ्यासाला लक्ष दे. त्याच्या डोक्यात तीच होती, त्यांना काहीतरी करायचं आहे. कधी मी मोठं होईल, कधी मी पास आउट कुठंतरी जॉईन होऊन घेईल. त्याच्यानंतर त्याने एअरफोर्सला जॉईन होऊन घेतलं. आम्ही दोघे भाऊ एअरफोर्स मध्ये सर्व्हिस करतो. आजही व्यवसाय जरी उभा केला तरी आजही सर्व्हिस तिथेच करतो. आता तू जे या बिझनेसला सुरुवात केली, मग त्याची प्रेरणा कुठून मिळाली तुला? कसं सुचलं की हे करायला पाहिजे? व्यवसाय जर म्हणाल तर वडिलांची नोकरी गेल्यानंतर ना त्यांचे जे मित्र आहे ना ते त्यांची थट्टा करणार, म्हणजे काही लोक असतात समाजामध्ये विचित्र, ते त्यांच्या मागे पुढे ना चर्चा करायचे. आता मी थोडस मोठं झाल्यानंतर मित्रांमध्ये फिरायला लागायचं, कोणातरी ऐकायला यायचं काम आहे. ते असं म्हणतो काय करतील, काय खातील, मुलींचं काय लग्न करणार, हे बघू आता काय करतो. भाऊबंदी थोडीशी वाईट असते. माझे सत्य काकांचे चांगले भाऊबंदी म्हणण्यापेक्षा कोणीतरी एखादी व्यक्ती टोचून बोलणारी असते. वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण कोणीतरी टोचून बोलणार असतं, म्हणूनच कदाचित चालना मिळते आपल्याला, ज्याला ती मजा वाटते त्या गोष्टीत. यांचं काय होतं, अशा काळात डोक्यात खडखड तशीच होती. 48,000 शेवटचा पगार घेतला होता. आता मला रिटर्न येणंही आवडलं नव्हतं. स्टँडर्ड पण मेंटेन करायचं होतं, घर बांधायचं, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचं, पण योग्य वयातच झालं पाहिजे. म्हातारपणात सगळंच बांधणार. तुमची येणार, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काहीतरी 2-4 खोल्यांचं पत्र टाकून घर बांधून देणार. त्यांचं कोण डोक्यात. आज माझं 1 करोडचं घराचं काम चालू आहे.
अवघ्या 7 ते 8 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी सेटल करून बहिणींचे लग्न, भावाची नोकरी, माझी नोकरी आणि प्रत्येक गोष्ट चांगली ठेवून म्हणजे वडिलांच्या कपड्याची इस्त्री सुद्धा मोडली नाही पाहिजे. नोकरी नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी करून मग ते तेवढं शक्य कसं होईल? म्हणून मग व्यवसाय काहीतरी करायचा हे डोक्यात होतं. लोक बोलायचे अशी की आता त्यांना पगार नाही काही नाही पापड बिपडचा धंदा करा म्हणून पापड बिपड लाटत जा तेवढं 2 पैसे येतील. मग मी वडिलांना सांगितलं म्हटलं मला असं व्यवसाय करायचा त्यांना मी हे नाही म्हटलं तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलताय लोक. त्यांना ते खूप वाईट वाटलं असतं हसलं असतं. मला काहीतरी करायचंय त्यांना माहित होतं आता बाहेर पडलं काहीतरी करत कारण LIC मध्ये मी ते सक्सेस म्हणून दाखवलं होतं. ते म्हणे कर काही हरकत नाही आई म्हणे नाही करायचं. माझं नुकतंच लग्न झालं. म्हणजे हे नाही. लग्नानंतर सुरू केलं का? हा माझा व्यवसाय लग्नानंतर सुरू झाला. लग्न झालं 6 महिन्यात मी व्यवसायाला पायाभरणी केली व्यवसायाची. आई म्हणे करायचं नाही. म्हटलं मला करायचं म्हणे दुसरं काहीतरी तरी पापड बिपड लाटायचं काम करायचं पण माझ्या डोक्यात काय होतं की जे लोक असे बोललेत पापड बिपड लाटून थोडं पोट आणि भागवा त्या लोकांना कुठेतरी मला ते दाखवायचं होतं की मी पापड व्यवसाय पण केला. मी नोकरी केली मी पापड व्यवसाय पण केला. म्हणून ते वडिलांना सांगितलं की मला करायचं वडील म्हणे कर आई म्हणे नाही करायचं. मी पहिलं नाचणीचं पापड माझ्या डोक्यात होतं. नाशिक भागामध्ये नाचणीचं उत्पादन चांगलं आहे. नाशिकमध्येच नाचणीचे पापड चांगले मिळतात हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती. म्हटलं नाही सुरुवात नाचणी पापडापासून करायची नागली म्हणतात. मी एक कट्टा घेऊन आलो म्हणजे 30 किलोचा कट्टा येतो ना नागलीचा ती नागली घेऊन आलो घरी ठेवली म्हटलं करायचं. आई म्हणे बाहेर टाक आईने बाहेर टाकलं नाही करायचं. मला घ्याई आले त्यांच्या समोर हसू नाही करायचं. आईची काळजी म्हणजे मी करू नये असं नाही. आईची काळजी अशी की नवीन पाहुणे जोडले माझ्या मुलींच्या घरचे काय म्हणतील तुझ्या सगळेच बाई काय म्हणतील मुलाचे सासरे काय म्हणतील त्यांचे पाहुणे काय म्हणतील काय नोकरीला पापड तरी लागत. मग मी काय केलं माझ्या सासूबाईंनी म्हणजे मी घरात थोडंसं नाराज झालो बायकोने ऐकला विषय बायकोने संध्याकाळी आईला फोन केला माझ्या सासूबाईंना ते म्हणजे असं गप्पा टप्पांमध्ये काही नाही असं टेन्शन मध्ये झालं जरा ते म्हणे काही नाही काळजी करू नका आमच्याकडे आणून टाका म्हणे. मला सुरुवात तर करायची होती त्यात ती नाचणी घेऊन ठेवली होती तिथं करायचं काय एवढं भाकरी खाणार नाही. मग मी तिला म्हटलं खरंच आहे तिच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणे नाही. म्हणून मी माझ्या सासूबाईंच्या घरी नेमकी टाकली. त्यांनी मला 3 दिवसामध्ये एका कट्ट्यात सगळे नाचणी पापड बनवले. बरं नाचणी पापड तयार झाले मार्केट कुठे माहित नाही विकायचे कुठे माहित नाही. फक्त पापड रेडी आहे आणि त्यांच्या घरून ते उठून आणायचे आणि त्यांना पैसे द्यायचे एवढंच माझ्या डोक्यात होतं. मी गेलो पापड घरी घेऊन आलो. पापड आणले कसे गोण्या माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती 2 व्हीलर होती एवढं येणार नव्हतं. मग बायकोला बसवलं 3 ट्रिप घेतले पापड घरी घेऊन आलो. गोण्यांमध्ये भरून आणले अर्धे पापड त्यातच फुटले. बायकोन मी एका रूम मध्ये त्यावेळेस मी लक्ष्मी पापड म्हणून नाव दिलं होतं कंपनीला नंतर चेंज केलं. ते 200 ग्रामचे आम्ही पॅकेट बनवलं. पॅकेट बनवलं इतकं सुंदर पॅकेट तयार झालं त्याच्याकडे बघून असं वाटत खूप मोठ्या स्टँडर्ड कंपनीचा माल. अर्थात गावरानच होते ते चांगलेच होते पण एक नाही असतो तेव्हा स्पीकर जेव्हा त्याचं पॅकेट चांगलं पद्धतीने केलं जेव्हा पॅकेट चांगलं होतं असं वाटतं खूप मोठी कंपनी नवीन माणसाला असं वाटलं पाहिजे म्हणून मी स्टँडर्ड पॅकेजिंग केली. आता विकायचे कुठे बायको माझ्याकडे बघत होती माल पॅक झाला कुठं म्हटलं काही टेन्शन नका घेऊ. ते जरी विश्वास शिंदे म्हणून ना त्यांचं ते दुधाचे कॅरेट ठेवण्यासाठी ते स्टँड असतं बघ 2 व्हीलरवर मी ते घेऊन आलो. कॅरेट घेतले कॅरेट मध्ये ते पापडचे पाऊच लावले. पाऊच लावल्यानंतर घरून मला माहित नाही कुठं जायचं डोळे बंद केले गाडीला सेल दिला. गाडी मोटरसायकल मध्ये चालत होती. देवळाली कॅम्प एकदम शहर अगदी जवळ आम्हाला तिकडे गेलो. एक ओमकार किराणा स्टोअर त्यांचं नाव मला अजून आठवतं. ओमकार किराणा स्टोअर मध्ये मी गेलो. मी त्यांना पापड घ्या असं म्हटलं ते म्हणाले काय नाचणी पापड आहे 200 ग्रामचे पॅकेट आहे. ते मला म्हणाले विकायचे म्हटलं हा. त्यांनी ना 2 किलो पापड ठेवून घेतले. ते 2 विकल्यावर त्यांनी मला थांबवलं म्हणून तुम्ही असं का घेऊन ठेवतो. पहिलं तुम्ही माझे पहिले कस्टमर 160 रुपये किलो मी ते पापड दिले. मार्केटला रेट चालू होता 120 रुपये किलो. पण त्या व्यक्तीला त्याची पारख होती हा पापड गावरान आहे ओरिजिनल आहे कुठलंही मिक्सिंग याच्यामध्ये नाही.
कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये लोक मिक्स करतात आणि 100-110 रुपये किलो पापडची विक्री करत होते. माझे पापड त्याच्या लक्षात पण आले, त्याचं ते पॅकेजिंग बघून त्याला ते आवडलं. पण तो मला बोलला, हे असं फिरू नको, मी तुला सांगतो आता काय. तर हिंदी, मारवाडी, गुजराती लोकांची लॉबिंग होती देवळाली कॅम्पमध्ये. हो. ते असं मराठी माणसाकडनं माल घेत नव्हतं. तर त्या माणसाला माहित होतं हा माणूस घेऊन आला, आणि पहिला मी कस्टमर आहे सांगणारा पहिला माणूस. म्हटलं सर तुम्ही माझे पहिले कस्टमर आहे. 2 किलो घेतलं, आनंद झाला. त्याने लगेच कॅश पण दिली आणि फिरू नको, मी तुला एक माणसाचं नाव देतो. त्याने त्या माणसाला फोन केला की मी असं माणूस पाहत होतो, पापड खूप छान आहे, उतरून घ्या. मग मी त्या माणसाकडे गेल्यानंतर, त्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर तो पूर्ण देवळाली कॅम्पला माल फिरवतो पापडाचाच. पापड. तर त्यांना मी माल दाखवला. ते म्हणे काय रेट देणार. म्हटलं 160 रुपयाने दे ना. त्यांना दिला हवं ते विचार. त्यांना दिलं. मला काय रेट देणार. माझी क्वालिटी बघा, मग माझ्याशी गप्पा मारा. माझं बोलणं असं दाखवत होतो मी त्याला की मी खूप मोठा उद्योजक आहे, खूप मोठा व्यवसाय. 150 रुपयाच्या कमी मी देणार नाही. ठीक आहे, किती किलो आहे. मी तेव्हा फक्त 12 किलो कॅरेट मध्ये बसलो. सगळं पॅकेजिंग वजनाला हलका असतं, व्हॉल्यूम मोठा असतो, वजन कमी असतं. 12 किलो खाली केले म्हणे किती आहे. तुम्हाला किती पाहिजे तेवढे. ठीक आहे, 50 किलो घेऊन ये. आता 30 किलोचाच कट्टा मी बनवला होता घरी. 30 किलोला जेमतेम झाले ते 18-19 किलो पापड. तेवढे पण नसतील. म्हटलं ठीक आहे, पण दुसऱ्यांची बुकिंग आहे, 2 दिवसात मी बाकीचा माल देतो, थोडाफार आहे तो तुम्हाला आणून देतो. राहिलेले सगळे त्याला ठेवून दिले. बरं, एकाच कस्टमरला मी एकाच दिवसात सगळा माल विकून टाकला. विकल्यानंतर एक 10-15 मिनिटातच मी घरी गेलो, जवळच आहे. 15 मिनिटात घरी गेल्यावर बायको माझ्याकडे बघत होती. म्हटलं संपलं सगळं. तिला इतका आनंद झाला, जसं तुम्ही हसल्या ना अगदी तसंच तिला खूप आनंद झाला. आई बाहेर आली. काय रे, आता तिचं लक्ष माझ्याकडे होतं. तिला असं वाटत होतं विकलं नाही जाणार नाही किंवा हा कसं काय विकेल एवढं, कुठे विकेल. ती म्हणे काय झालं. म्हटलं गेला तो शिल्लक, तो पण मागवला आणि 2-3 दिवसांनी अजून तेवढंच बनवून द्यायचं. म्हणून एक काम कर, छानपणा बंद. सासूबाईच्या घरी काय ते मशीन मिळून दिलं असेल, तिकडे हँड प्रेस मशीन होतं, रोटी मेकर म्हणतो आपण, ते घेऊन ये आणि परत बेळाच्या दारात जायचं नाही सारखं, कारण त्यावेळेस मुलाला शिस्त पाहिजे. सासूरवाडीला सारखं सारखं जाणं मुलाला शोभत नाही. ही टेंडन्सी आजही आहे. काही घरांमध्ये, ग्रामीण भागात तर आहे, शहरामध्ये मला माहित नाही, पण ग्रामीण भागात आहे ती टेंडन्सी. म्हणजे ठीक आहे, तू बनवशील का. मीच बनवेल. आईने सेम तसेच पापड बनवायला सुरुवात केली. हळूहळू 1-2 लेडीज बोलवायला. मग वडील आहे ना, वडिलांचा कारखाना 6 महिने चालायचा, 6 महिने बंद राहायचा. त्यांनी पण इंटरेस्ट घेतला. मग पापड व्यवसायाला हळूहळू सुरुवात केली. मग एक 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 करता करता आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्या कोपऱ्यात रोकडे पाटील पापड कंपनीचा माल जातो. जी परिस्थिती माझी होती त्या काळात, अशा परिस्थितीत जे लोक व्यवसाय करायला इच्छुक असतात, अशा लोकांना आम्ही दरवर्षी प्रोत्साहन देतो, त्यांना आमचा माल पुरवतो आणि त्यांना उभं कसं राहता येईल व्यवसायामध्ये त्याची आम्ही काळजी घेतो. पूर्ण महाराष्ट्रातलं आणि जवळपास 4-5 राज्य जे आहेत, मग गुजरात असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, MP, इंदोर वगैरे साईडला. म्हणजे मी गुजरातचं एक वैशिष्ट्य सांगतो. गुजरातमध्ये आपल्याकडे जो पापड यायचा ना पूर्वी, तो गुजरातमध्ये तयार होऊन येत होता. मी ती कन्सेप्ट चेंज केली की माझा माल गुजरातला जातो आणि परत गुजरातवरून महाराष्ट्रात जातो. ही खंत आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्रात व्यावसायिक खूप कमी आहे. कोणाला असं वाटतच नाही की मी करू शकतो. व्यवसाय सुरुवात करा, व्यवसायातून खूप काही मिळतं. जो सुरुवात करेल त्याचाच व्यवसाय. मग आता पापडांसोबतच अजून काय काय असतं तुमच्याकडे. हे बघा, पापड आमचे सगळ्या टाईपचे पापड आहे. ज्वारी, मका, बाजरी, नागली, हे सगळे जे खिशी घेऊन बनवतो, खिचिया पापड म्हणतो आपण. प्रत्येक धान्याचा आम्ही पापड बनवतो. साबुदाण्याचा आम्ही पापड बनवतो. साबुदाणा म्हणजे उपवासाचे जेवढे आयटम, बटाटा पापड असेल, बटाटा साबुदाणा मिक्स पापड असेल, चकली असेल, उन्हाळी वाळवण जे पूर्वी लोक साठी ठेवत होते, ते सगळं आम्ही बनवतो. त्याच्यासोबत आम्ही मसाला व्यवसायात पण उतरलो. मसाला व्यवसायात पण दर मजल करत आम्ही पुढे चाललो. आमचे मसाले आता तुम्ही मगाशी बघितलं कॉल आला होता मला, गुजरातवरूनच कॉल होता बालाजी मसाले. त्यांनी मला 2 हॉटेलचे नंबर दिले. त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह आहे, त्यांना माल द्याल का तुम्ही. इथं कुठेतरी आम्हाला वाटतं की आम्ही जिंकत आलो. करतोय ते छान करतोय. म्हणजे होत आहे आणि करत राहू. मसाला म्हणजे नंतर सुरू केले का मसाले वगैरे. हे बघा, आमचं मेन काय होतं, आम्ही जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा सप्लाय इतर किराणा दुकान, सुपर शॉपीला देतो.
पण हॉटेल व्यावसायिक आहे ना, त्यांना नाचणी पापड खूप लागते नाशिकमध्ये. हं. पूर्वी लोक राहायचे पण असे किरकोळ काहीतरी बनवायचे घेऊन जायचे, असं मोठं काहीतरी सेटअप नव्हतं. पूर्वी नाचणी पापड बनवण्याचे मशीनच नव्हते, ते रोटी मेकर वरतीच लोक बनवायचे. हं. आम्ही स्वतः ते मशीन आहे ना डेव्हलप केलं. अच्छा. म्हणजे ती कन्सेप्ट आमची पहिली. महाराष्ट्रातलं पहिलं प्रेस पापड पापड प्रेसचं मशीनच आम्ही मॉडिफाईड केलं. आम्ही त्या इंजिनियरला सांगून आम्हाला ही पद्धत आहे, आम्हाला या पद्धती, आजही ते मशीन विकलेलं नाही माझ्याकडे. त्याच्यानंतर मी ते मशीन विक्रीत पण उतरलो होतो, ते मशीन पण भरपूर विकले होते. पण ते मॉडिफाईड केलेलं पहिलं नाचणी पापड म्हणजे खिच्या पापडचं महाराष्ट्रातलं मशीन माझं आहे. हं. तर अशा पद्धतीने आमचं हॉटेल व्यवसायाला पुरवठा. भरपूर माल पुरवतो आम्ही. घरगुती व्यवसाय. मग हॉटेल व्यावसायिकांचं काय झालं, तुम्हाला प्रश्न काय मसाल्यात कसे उतारले. हं. तर मग हॉटेलवाले म्हणायचे हे नाही का, जिरा पावडर नाही का, खोबरा पावडर नाही का, धना पावडर नाही का तुमच्याकडे. मग बायको, मी, वडील, आई सगळी चर्चा करायची. पण संध्याकाळी जेव्हा आमची गाडी डिलिव्हरी आली, की वडील वाट बघत राहायचे. पहिला प्रश्न, किती किलो माल विकला. हं. आणि आमचं रोजचं रोज आहे ना, आम्ही टार्गेट तोडत होतो. रोज आमचं रेकॉर्ड ब्रेक होतो. वडिलांना तो आकडा ऐकण्याची खूप सवय झाली की आज किती एक्स्ट्रा विकला. हं. मग त्यांना सांगितलं आता मसाला वगैरे सुरू करायचा. वडिलांना विश्वास बसलाच होता. त्यांनी थंब दाखवला, कर कसा करा, काय करा, काही त्यांना माहित होतं ही करणार आहे. दोन्ही मुलं हुशार आहेत, करतील. मेन म्हणजे माझा भाऊ. हं. मी मार्केटिंग मध्ये फास्ट आहे त्याच्यापेक्षा. पण तो हिशोब म्हणतो ना, छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यात त्याने पकडून ठेवलं. लोकल कस्टमर सगळ्यात त्याने पकडून ठेवलं. आणि आम्ही दोघे आजही जरी आम्ही कंपनीचे मालक असलो तरी दोघे जण सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस स्वतः आम्ही गाडी घेऊन फिरतो, स्वतः डिलिव्हरी करतो. मार्केटमध्ये काय अडचणी, आपल्याला कॉम्पिटिटर कोण कोण आहे, प्रत्येक गोष्टीचा आमचा अभ्यास होतो. आणि त्या निमित्ताने आम्ही एका डब्यात जेवू गाडीमध्ये. भावाने खूप साथ दिली. भाऊ खांद्याला खांदा लावून उभा. आणि आमच्या दोघांचं प्रेम बघून आमच्या बायका आजपर्यंत लग्न झाल्यापासून एकही भांडण नाही, कधीच नाही. त्यांना वाटलंच नाही की या दोघांना भावांना कसं वेगळं करायचं, कधीच नाही. त्यांच्या घरच्यांनी त्यांना कधी काही चुकीचं शिकवलं नाही, आणि कधी शिकवलं असेल त्यांनी ऐकलं नसेल असं मला वाटतं. घरामध्ये कटकट हा प्रकारच नाही. वडील खूप खुश आहे. वडिलांना आईसोबत खुश ठेवायचं. आई खूप खुश आहे. समाजात मान सन्मान मिळतो. आमचे जेवढे मेवणे असतील, सगळे असतील, सगळ्यांना अभिमान वाटतो काहीतरी चांगलं करतो. मला सांगा, आता हे झालं, सक्सेस झालं आता. पण ज्यावेळेस तुम्ही स्ट्रगलिंग काळ होता तुमचा, त्यावेळेस असं वाटत होतं की आता बस करावं, आता नाही सक्सेस होत, आता बंद करून दुसरं काहीतरी करू, किंवा नको आता हे बस एक झालं, काळ आला होता, कंपनीत जाऊ. एक काळ असा आला होता की कोरोना काळ सुरू झाला. हां. कोरोनामध्ये एकतर जे मॅन्युफॅक्चरर असतात, आम्ही काय केलं की प्रत्येक ठिकाणी युनिट उभे केले. प्रत्येक स्किल लेबर आम्ही शोधले, त्यांना कामं दिले. कामं दिल्यानंतर तो जो रोजच्या रोज माल घेतात, तो म्हणजे बनवतात, तो डेली आमचं कलेक्शन होतं. ते कलेक्शन झाल्यानंतर तो मार्केटला विकला जातो आणि त्यातनं परत त्यांचं पेमेंट जातं. हा एक सायकल चालू राहतो. आम्ही रोज एक 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 नवीन माणसं शोधत गेलो. 25-26 गावांमध्ये काम उभं केलं. जेव्हा कोरोना काळ आला, ते लोक आमच्यावर डिपेंड होते. काळजी आम्हाला आमची स्वतःची नव्हती. घरामध्ये माझ्या कोरोनाचे आमच्या गावामध्ये दुसरं तिसरं पेशंट आमच्या घरातच असत. लॉकडाऊन झालं, सगळं बंद, हॉटेल बंद. मुळात बेसिक आमचा व्यवसाय हॉटेलपासून सुरुवात झाली. ते हॉटेल सगळे बंद. त्यात लोकांकडे उधार आहे. मी सांगतो कमीत कमी 5-10 लाख रुपयाची मार्केटला त्या काळची उधार आहे. त्यात जे लोक आमच्या विश्वासावर उभे राहिले होते, ज्यांना आम्ही विश्वास दिला होता तुम्हाला 12 महिने आम्ही काम देऊ, कुठेही जायचं नाही, तुमच्या घरात तुमच्या छताखाली तुम्हाला काम देऊ, हा जो आमचा शब्द होता तो डोक्यात कुठंतरी टेन्शन देत होतं. ह्या लोकांचं काय, त्या लोकांचे फोन पण आहे. कोणी नाराज नाही झालं, पण कळत न कळत जी साखळी आम्ही तयार केली होती, जी चेन सुरू केली होती, ती कुठेतरी डिस्टर्ब व्हायला. लोक दुसरीकडे कुठून तरी उत्पन्नाचे मार्ग कसे येतील ते विचार करायला लागले. आम्हाला असं वाटलं आता हा 1-2 महिन्याचा काळ आहे, जाईल आजार. 2 वर्ष कोरोना गेला नाही किमान. त्या 2 वर्षाच्या सायकलमध्ये त्या लोकांना सांभाळणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. तो जो काळ होता, त्या काळात जे संकट आलं व्यवसायाला, तेव्हा आम्हाला असं वाटलं आता संपलं, हा व्यवसाय संपला. आता परत उभं राहायचं म्हणजे लोकांनी, बनवणाऱ्यांनी आमचा विश्वास ठेवला पाहिजे. पण बरेच लोक आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह होते. आम्ही ज्यांना जे पेमेंट करतो ना,
इन्स्टंट पेमेंट असतं, माल घ्या लगेच पेमेंट. त्यामुळे त्यांना विश्वास होता की बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा यांच्याकडे करू. बाहेर जाऊन अचानक त्यांना काय भेटणार होतं. जे लोक थांबले ते आज आमच्या सोबत उभे, ते आज 4 चाकाची गाडी घेऊन फिरतात. जसं की तू सुरुवातीला सांगितलं की आपल्या गावातलेच कोणतरी असं जे काही नाव ठेवणार वगैरे. हो, प्रश्न मग ती जी तिडीक बसली आणि तो संघर्ष जो सुरू झाला तो आतापर्यंत चालू हो, आहे हो. किंवा आता तुम्हाला जे यश मिळालंय हो. ते त्याचं प्रत्युत्तर त्यांना असेल. हो. पण ते तेव्हा तसं बोलत होते आणि आता ते कसे वागतात? आता ते सांगता हा माझा मित्र. हे रोकडे पाटील इथे राहतात. कोणी जर गावात कस्टमर आलं ना की रोकडे पाटील पापड कंपनी कुठे आहे? ते काही लोक आमच्या घरापर्यंत आणून घालतात, फोन करून सांगतात मी त्याला तुमच्या घरी पाठवलं बरं का. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी चांगल्या लोकांबद्दल चांगल्या लोकांसोबत राहतो आणि तेच आमची गोष्ट. त्या लोकांना तेच उत्तर आहे. हो. आता खरं तर तू मग सांगितलं की करोड 1.5 करोडचं घराचं काम वगैरे चालू आहे. सगळं व्यवस्थित करोड आहे 1.5 करोड असं. म्हणजे म्हणायचं असं होतं हो मला नाही एक जस्ट की स्वतः जागा विकत घेतली. स्वतःची जागा नव्हती. जागा विकत घेतली. जागा विकत घेतल्यानंतर जागा अशी ओबड-धोबड होती. ती लेवल करणं, तिला कुंपण करणं, तिथे लाईट घेणं, मग या सगळ्या गोष्टीला आमचे भरपूर पैसे गेले. आणि मग घराचं काम सुरू केलं. व्यवसाय पण आता व्यवसायामध्ये किमान 40-50 लाख रुपये असे खेळतं भांडवल पाहिजे. मार्केटच्या उधारही तेवढ्याच राहतात आणि प्लस जे लोक रोजच्या रोज माल बनवतात त्यांनाही मला तेवढे पैसे रोजच्या रोज द्यायचेच आहे. म्हणजे रोजचा 1-1.5 लाखाचा माल आमच्या घरात आमच्या गोडाऊनला येऊन पडतो आणि इन्स्टंट पेमेंट असतं. त्यामुळे हे सगळं त्या पद्धतीने आमचं चालतं. म्हणजे ते हिशोब ठेवणं, रोजनिशी लिहिणं ते हिशोबाचं सांगायचं झालं तर माझे वडील इतके हुशार आहे ना. आम्ही जेव्हा डिलिव्हरी म्हणजे आमच्या जेव्हा डिलिव्हरी होतात तेव्हा माल आम्ही रोजच्या रोज पाठवतो. आम्ही फॅमिलीचा एक ग्रुप बनवला. त्या ग्रुपवरती डेली ट्रान्झॅक्शन आमचे जेही होतात. चारण्याचा आम्ही वडापाव खाल्ला असेल तर त्यावर टाकतो. ते वडील बघत असतात. ते स्वतः आर्ट्समध्ये शिकले पण एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला लाजवतील एवढा छान हिशोब ठेवतात. रोज संध्याकाळी ते किती थकलेला असेल काही असेल त्यांचा नित्य नेम रजिस्टर घेणार दिवसभराच्या सगळ्या मॅन्युअल एंट्री ते मॅन्युअल करतात. आणि मी आजही मॅन्युअल मेंटेन करतो आणि कुठलं सॉफ्टवेअर वापरत नाही काहीच. माल किती आला किती गेला याचा ताळेबंद रोजच्या रोज संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत वडील बसलेच असतात. आमच्या अकाउंटंटही ते आमचा सगळा हिशोब त्यांच्याकडे. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की आमच्या घरामध्ये कोणाला किती पगार आहे कोण किती कमवतं महिन्याकाठी जे कमवतं ते सगळं आम्ही वडिलांकडे. आजही वडील आम्हाला 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये खर्चायला देतात. ठरलेला आकडा. त्याच्यात बायको पोरं गाडी मज्जा काय करायचं ते 5,000. शिस्तीसाठी लिमिट लावलं. एवढेच आहे. याच्यात बायकोही सांभाळायची, 2-2 मुलं झाले आम्हाला तेही सांभाळायचे, त्यांची हौसही पूर्ण करायची, आपलं फिरणं असेल सगळ्या गोष्टी त्या पैशात. घरातल्या हिशोबातल्या पैशाला चारण्याला हात नाही लावायचा. म्हणून आज हे सगळं ते 1-1.5 करोडचं घर तुम्ही म्हणता तर त्याचमुळे आणि खेळतं भांडवल आम्ही 30-40-50 लाख रुपये नेहमी मारतो. नाही मला असं म्हणायचं होतं की आता सगळं प्रत्यक्षात जे बघतात आमच्यासारखे प्रत्यक्षदर्शी जे आहेत आम्हाला असं वाटतं अरे घर छान आहे, गाडी छान आहे, राहतात छान, ते सगळं एकदम भारी, यांना काही टेन्शन नाही असं वाटतं. पण त्याच्या मागचा जो संघर्ष आहे तुमचा खूप मोठा आहे. तो थोडक्यात दिसत नाही. तो मग नाही जे जे जवळून ओळखतात त्यांना दिसतो. माहिती आहे त्यांना. सकाळी 4:30 वाजेला मी माझे वडील स्वतः उठतो. आजही आम्ही बंब पेटवतो पाण्यात. कुठले गॅस गिझर काही नाही. कारण आमचं जुन्याच घरात राहतो आम्ही. नवीन घराचं अजून काम सुरू आहे. तिकडे तो सिस्टम लावताच येणार नाही. सकाळी 4:30ला उठून मी असेल किंवा वडील असेल आमच्या दोघांपैकी एक उठणार तर बंब पेटवणार. त्याच्यानंतर पटापट माझी अंघोळ मुलांच्या शाळेत जातात त्यांच्या आंघोळी भाऊ आहे. भाऊंनी सोबतच ड्युटीवरती आम्हाला जायचं सोबतच. बायका आमच्या म्हणजे 4:30 वाजेला आम्ही उठणार. आमची नोकरी हाकेच्या अंतरावर 4-5 किलोमीटर जायचं. योगायोगाने नोकरी खूप चांगली आहे. 10 वाजेला आम्हाला घरी येता येतं. मला तरी भाऊ तरी अडकतो. तिकडनं आल्यानंतर मला पूर्ण दिवस लोक 11 वाजेला ड्युटीवर जातात ना जसं मी 11 वाजेला ड्युटी करून घरी येतो. सूर्य उगवला की 2,000 रुपये माझे तिथे कडक कडक नोट टाकून येतो. तिकडनं आल्यानंतर व्यवसायाला सुरुवात. तोपर्यंत बायको असेल सगळं असेल बरोबर सांगतो एवढं ऑर्डर आलं होतं हे आलं होतं हे द्यायचं होतं
वडील सांगतात. हम्म. तर संघर्ष खूप मोठा आहे. रात्री संध्याकाळी 11 वाजेला झोपतो आम्ही. दिवसभर समजा कुरडईच्या युनिटवर जायचं असेल, पापडचं जायचं असेल किंवा त्यांना बोलवायचं असेल, त्या गाड्यांची मी वाट बघत असेल, गोडाऊनला माल खाली करायचा असेल. हो. त्यागाशिवाय काहीच नाही. जो म्हणजे त्याग करेल तुम्ही स्वतः प्रत्यक्षात तिथे उभं राहून करून घेता किंवा स्वतः तुम्ही करता. करावंच लागतं. हम्म. तुम्ही जर मालक म्हणून फक्त चांगला नट्टाफट्टा करून जर फिरले तर तुमचा धंदाही बंद, थोडे दिवस शायनिंग राहते, ती चमकही कमी होऊन जाते. तुम्हाला आयुष्यभर चमकायचं असेल आतून तर तुम्हाला कपडा कसा घातला किंवा तुम्ही किती स्टँडर्ड मेंटेन केले, लोकांना दिखावा कसा करता येईल, या सगळ्या गोष्टी मात्र तर खरंच हा जो प्रवास आहे तो खरंच उल्लेखनीय आहे. म्हणजे स्ट्रगल खूप करून तू आज इथे आलायस. तर अजून पुढच्या 5 वर्षामध्ये तुझ्या बिझनेसची जी लेवल आहे ती कुठे असेल किंवा तू काय स्वप्न पाहिले पुढच्या 5 वर्षासाठी? बघा, मी स्वप्नांवरती विश्वास ठेवत नाही. हम्म. माझं थोडंसं वागणं प्रॅक्टिकल आहे. हम्म. पण धडपड खूप आहे. मार्केट खूप मोठं आहे. त्यात आपण 150 करोड लोकसंख्येच्या देशात राहतो. रशियासारख्या देशाची लोकसंख्या 14 करोड आहे, जे की क्षेत्रफळ त्याचं जगातलं सगळ्यात जास्त. तिकडे टेक्नॉलॉजी आली, सगळं आलं, पण त्यांचा उपभोग घेणारे त्यांचे लोक नाहीये. त्यांना दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं. आपलं भाग्य असं या भारत देशात 150 करोड लोकसंख्या आहे. तुम्ही काही करा, तुम्हाला इथेच विकायचं आहे, तुम्हाला परदेशात जाऊन विकायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठेतरी छोटासा व्यवसाय सुरू करा, तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. माझं ध्येय एवढंच आहे की माझा पापड देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवणं. रोकडे पाटील हा जो आमचा वंश चालला, त्याचं कुठंतरी नाव राहणं, एवढंच मला पैसा म्हणून काही वाटत नाही. पैसे माझ्याकडे रोजच्या रोज भरपूर लाखांनी येतात जात. पैसा मॅटर करत नाही. पैसा किती कमवतो असं माझं कुठलंही ध्येय नाही. फक्त माझा माल हा शेवटपर्यंत कसा जाईल देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत. परदेशात तर व्यापारी लोक घेऊनच जातात, पण मी परदेशाचं भूषण गाजवत नाही. भारत देशात प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात माझा माल गेला पाहिजे, एवढंच प्रयत्न आहे. खूपच छान. आताची जी नवीन पिढी आहे ती फक्त इंजिनिअरिंग किंवा कुठल्या तरी शैक्षणिक वाटचाल करता येते. तर त्यांच्यासाठी काय मोलाचा सल्ला देशील? मी सल्ला एकच देईल, खंत या गोष्टीची वाटते की आपण स्पर्धा कशाशी करतो. आई वडील म्हणून असं वाटतं शेजारच्या घराचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला, माझा गेला पाहिजे. आपण व्यावसायिक शिक्षण देतच नाही. मी तर हे सांगेल, जो मुलगा वर्गात पहिला येतो त्याला तुम्ही इंजिनिअरिंगला पाठवता, मी सांगेल तर इंजिनिअरिंगला न जाता एखादा व्यवसाय टाका. त्याची बुद्धिमत्ता तेवढी चांगली आहे. प्रत्येक घरात अंबानी बनायला टाइम नाही लागणार. प्रत्येक घरामध्ये रतन टाटा जन्माला यायला वेळ नाही लागणार. तो जन्माला आलेलाच असतो. पण आपण आपल्या स्वार्थासाठी माझं कुठेतरी स्टेटस उंच होईल की माझा मुलगा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, हे नको रे करू. व्यवसाय उभा केला, तुम्ही मालक आहात आणि तुम्ही महाराणी म्हणूनच घरात. मी प्रत्येक आईला तेच सांगेन, मुलाला तुम्ही व्यावसायिक शिक्षण द्या. मुलं जर 60, 70, 80, 90 ॲव्हरेज टक्के मार्क्स वाढताना तुम्ही नशीबवान आहे. की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की इंजिनियर नाही करायचं, डॉक्टर नाही करायचं, वकील नाही करायचं, मला त्याला व्यावसायिक करायचंय, कारण माझा मुलगा त्यासाठीच बनला. खरं तर आपला जेव्हापासून पॉडकास्ट सुरू झाला तर तुझ्या प्रत्येक वाक्यातून प्रत्येक शब्दातून इतकं खूप सारं असं इम्प्रेसिव्ह बोलणं येतंय. म्हणजे की वडिलांचं, आईचं, मेवण्यांचं, बहिणींचं, तू सगळ्यांचं असं छान असा एका फ्रेम मध्ये असं त्यांना खूप सुंदर आम्हाला समजून सांगितलं. आणि कुणालाही जर पुढे जायचं असेल तर आपले घरातले जे आहे आई वडील भाऊ मिसेस किंवा अजून मित्र वगैरे सगळे त्यांचा सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं आहे. हे आज तू खूपच छान समजून सांगितलं. सपोर्ट शिवाय काही नाही. एकटा माणूस काहीच करू शकणार नाही. जो एकला चलो म्हटला तो एकटाच जातो, मागे कोणी राहत नाही, पुढे कोणी राहत नाही. खरं. तुझा जो तुमचा म्हणजे पूर्ण फॅमिलीचा जीवन प्रवास जर एका वाक्यामध्ये सांगायचं असेल तर ते वाक्य काय असेल? मी एवढंच सांगेन, आजपर्यंत सोबत होते, इथून पुढे सोबत राहील, असेच राहो, हीच माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. जीवन प्रवासात हे बघा, पैसा येतो जातो, माणसं शाबूत राहिली पाहिजे, माणसं आनंदात राहिली पाहिजे, एवढं. खरंच खूप छान वाटलं आणि मला मान्य आहे की प्रेक्षकांना इथे खूपच आवडलेला असेल आजचा पॉडकास्ट. तर आपण आल्याबद्दल इथे खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद तुमचे.